नमस्कार मित्रांनो, आज चांगलंच मैदान झालं आदतचं. आणि त्या आदतच्या मैदानात आज रती महारथी नव्हते, परंतु होते टॉपचे पण बैल होतेच. आणि आज संबंध महाराष्ट्राला एक खूप आनंद झालाय, तो फॉर्म मध्ये आलाय. मीच सांगितलेलं अगोदर, या महाराष्ट्रात एकमेव असा मीच आहे की अगोदर सांगितलेलं कॉकटेलला एक आदत बैल पाहिजे पळताना, कारण की कॉकटेलचं वजन जास्त आहे. कारण की कॉकटेल सोबत जर एखादा आदत मधला बैल घातला तर कॉकटेल कोणाला ऐकू शकत नाही. तसंच झालं आज संबंध महाराष्ट्राला. आज कळालं की कॉकटेलने एक आदत घेऊन पळाला आज, आणि एक हिंद केसरी झाला आज कॉकटेल खूप दिवसानं. आज बरं वाटतंय जरा, संबंध महाराष्ट्राला पण खूप छान वाटत असेल, कारण खूप दिवस झालं त्या बैलाला खूप खूप सहन केलं. गटालाच घरी, सेमीलाच घरी. उगीच त्याला या बैलगाडा क्षेत्रात मोठी रकमेला विकत नव्हता घेतला पिंटू शेट वडकी यांनी. त्या बैलात काहीतरी धमक होती, धमक आहे त्या बैलात. कसं असतं, कसं सगळ्याच बैल असो, माणसं असो, कुणी असो, बॅड फॉर्म हा येतोच आयुष्यात. कधी ना कधीतरी बॅड फॉर्म येतोच, त्याला सामोरे जावं लागतं. आणि आज नक्कीच सामोरे गेला तो कॉकटेल. आणि कॉकटेल सोबत पळाला मिलिटरी अपशिंकरांचा बाजा, जो अको ड्रायव्हर यांचा आहे संबंध महाराष्ट्रात. आज बघितलंय संबंध महाराष्ट्रानं की काय पळालाय आज कॉकटेल पिंटू शेट वडकी यांचा. आज खरंच खूप आनंदात असतील, असायलाच पाहिजेत, का नाही असायला पाहिजे, कारण त्या बैलानं आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की खरंच तो हुकमी हक्का होताच त्यांचा, पिंटू शेट वडकी यांचा, आणि आहे सुद्धा. आणि मी अगोदर सांगितलेलं, मी माझा मोठेपणा मी सांगत नाहीये, परंतु मी अगोदर सांगितलेलं की कॉकटेलचा पैरा जरी चांगला टॉपचा जरी झाला तरी कॉकटेलला पराभव सहन करायला लागत होते. मागचे व्हिडिओ बघा तुम्ही, मी कॉकटेलला सांगितलेलं, कॉकटेलच्या विषयी बोललेलो. त्याला एक आदत बैल त्याच्यासोबत पळणं खूप गरजेचं होतं, कारण की कॉकटेलचा जो वजन आहे ते जास्त आहे. कॉकटेलला आदत बैलाची गरज होती, आणि आदत बैल घेऊन तो काही करू शकतो. काय केलं त्यानं आज दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला. आज बघितलं, खरंच आज खूप आनंद झालाय. आज कॉकटेल गुलालामध्ये राहिला, हिंद केसरी झाला आणि एक नंबर मिळवलाय. एवढं सोपं नव्हतं, कारण की कॉकटेलचा एवढा बेकार फॉर्म होता. तुम्ही कालच मैदान बघितलं, काल गटाला कॉकटेलचा पराभव झाला होता. तिथून चौदरवाडीतनं आज इकडं अंगापूरमध्ये आला, आणि इथून आज त्या कॉकटेलनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला, मी हिंद केसरी बैल, मला 61 लाख दिलेत, मी काय साधा सुद्धा बैल नाही. नक्कीच. आणि त्या बाजाचं पण कौतुक करा, एवढं कमी आहे, कारण की कॉकटेलला चांगली साथ दिली. आज कॉकटेल चांगलं पळाले. आज गर्वाने आज मान उंचावले असेल पिंटू शेट वडकी यांची, कारण त्यांचं आज कॉकटेलनं त्यांचं नाव केलंय संबंध महाराष्ट्रात. अगोदर पण होतं, परंतु आता 1 वर्ष झालं नाव जरा कुठेतरी कमी होतं. परंतु नक्कीच त्या बाजा सुद्धा चांगलाच पळाला. मिलिटरी अपशिंकरांचा, अको ड्रायव्हर यांचा आणि सनी ड्रायव्हर यांचं ड्रायव्हिंग एक चांगलंच आहे संबंध महाराष्ट्रानं. त्यांनी सुद्धा आज 1 नंबर केला, खूप आनंद झाला. आणि आज बकासूरच्या सेमीमध्ये ज्यावेळेस बकासूरचा पराभव करणारी गाडी होती दिवाना आणि कोणता पक्ष काहीतरी असं नाव होतं त्याचं. आज खूप छान वाटते, त्यांनी सुद्धा आज गुलाल घेतला. आणि त्या वासराला एक मोठी मागणी येईल या बैलगाडा क्षेत्रात. नक्कीच जो बकासूरचा पराभव करणारा जो बैल असतो तो कायम उजेडात येतो, त्याला मोठी मागणी येते, कारण की बकासूर हा एक मोठा बैलगाडा क्षेत्रातला सगळ्यात टॉपचा बैल आहे. आणि विक्रमांचा महामेरू त्यानं उभारलेला आहे, आणि ते विक्रम तोच मोडू शकतो. नक्कीच आज खूप आनंद झाला आहे. सगळेच नंदी चांगले पळाले. शाकीर पठाण यांचा सुद्धा बैल चांगला पळाला आज. सम्राट याला सुद्धा खूप शुभेच्छा देतो. आणि नक्कीच कॉकटेलचं कमबॅक झालं म्हणजे झालं. आणि पिंटू शेट वडकी यांना अजून पण एक विनंती करतो, कॉकटेलला आदतमधलाच, भलेही ओपनचं मैदान असू द्या, तुम्ही कॉकटेलला आदतमधला बारकाच बैल घाला. कॉकटेल करतोय, त्याचं काम करतोय, कारण की कॉकटेल एक चांगला आणि मुरलाला अनुभवी बैल आहे. व्हिडिओ जर आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. धन्यवाद.